नमस्कार. जनगणना 2027च्या या मार्गदर्शिकेत मी सचिन गायकवाड आपले स्वागत करीत आहे. आज आपण HLO म्हणजेच हाऊस लिस्टिंग ऑपरेशन्समधील काही सर्वात महत्त्वाच्या आणि कधीकधी गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. प्रश्न क्रमांक 17 ते 20 जे घरगुती सुविधांशी संबंधित आहेत. अचूक डेटा हाच एका मजबूत देशाचा पाया असतो आणि प्रत्येक माहिती योग्य असल्याची खात्री करणे ही तुमची जबाबदारी आहे. तर चला थेट अशा एका परिस्थितीपासून सुरुवात करूया ज्याचा सामना तुम्हाला फील्डमध्ये करावा लागू शकतो. समजा एक घर आहे ज्याला कम्युनिटी आरओ प्लांटमधून पाणी मिळते आणि ते कधीकधी टँकरमधूनही पाणी विकत घेतात. आता प्रश्न असा आहे की त्यांचा पाण्याचा मुख्य स्रोत कोणता मानला जाईल. याच कोड्याची उकल आपण आज एकत्रितपणे करणार आहोत. आणि हे फक्त आकडे नोंदवण्यापुरते मर्यादित नाही. या प्रश्नांची उत्तरे थेट देशाच्या आरोग्य आणि विकास धोरणांवर परिणाम करतात. जेव्हा आपण हे स्रोत योग्य पद्धतीने नोंदवतो तेव्हा आपण हे सुनिश्चित करतो की सरकारी मदत आणि संसाधने योग्य ठिकाणापर्यंत पोहोचतील. तर आज आपण या प्रश्नांना एक एक करून समजून घेऊया. सर्वात आधी पाण्याच्या स्रोताचे कोडे सोडवूया. त्यानंतर पाण्याची उपलब्धता, प्रकाशाची साधने आणि शेवटी शौचालयाच्या सुविधेवर चर्चा करू. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, आता सविस्तर माहिती घेऊया. आमचा पहिला विभाग सर्वात क्लिष्ट प्रश्नावर आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत नेमका काय आहे. हे पहा, ही आहे तुमची HLO ॲपमधील 17व्या प्रश्नाची स्क्रीन, ज्यामध्ये तुम्हाला 10 वेगवेगळे पर्याय दिसतील. आपले काम प्रत्येक घरासाठी यातील सर्वात अचूक पर्याय निवडणे हे आहे. सर्वात महत्त्वाचा नियम काय आहे. जेव्हा एखादे कुटुंब एकापेक्षा जास्त स्रोत वापरते तेव्हा तुम्हाला तो स्रोत निवडायचा आहे ज्याचा वापर ते सर्वात जास्त करतात, म्हणजेच वर्षाच्या जास्तीत जास्त काळात किंवा सर्वात जास्त वेळा. तोच त्यांचा मुख्य स्रोत असेल. चला पहिल्या पर्यायाला समजून घेऊया. उपचारित स्रोत म्हणजेच ट्रीटेड सोर्स, कोड 1. याचा साधा अर्थ आहे ते पाणी जे एखाद्या सरकारी किंवा खाजगी एजन्सीकडून शुद्ध केल्यानंतर घरापर्यंत पोहोचते. यामध्ये पाईपलाईनमधून येणारे पाणी, सार्वजनिक नळ आणि कम्युनिटी आरओ प्लांटचाही समावेश होतो. आणि पहा, ही स्लाइड दाखवते की उपचारितचा नेमका अर्थ काय आहे. पाणी पिण्यायोग्य सुरक्षित बनवण्यासाठी त्याला अनेक प्रक्रियांमधून जावे लागते, जसे की कोॲग्युलेशन, फिल्ट्रेशन आणि निर्जंतुकीकरण. आता याच्या अगदी उलट पाहूया. अनुपचारित स्रोत म्हणजेच अनट्रीटेड सोर्स, कोड 2. हे ते पाणी आहे जे नळाद्वारे तर येते परंतु कोणत्याही अधिकृत ट्रीटमेंट प्रक्रियेतून गेलेले नसते. हे चित्र एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. कदाचित पाणी ट्रीटमेंट प्लांटमधून शुद्ध होऊन बाहेर पडले असेल, पण जर पाणी घरापर्यंत येताना पाईपलाईनमध्ये काही बिघाड असेल आणि पाणी दूषित झाले असेल तर त्याला अनुपचारित किंवा कोड 2च मानले जाईल. आता याकडे विशेष लक्ष द्या. जर एखादे कुटुंब घरी पाणी उकळत असेल किंवा स्वतःचे वैयक्तिक फिल्टर जसे की ॲक्वागार्ड वापरत असेल तर त्याने पाण्याचा स्रोत बदलत नाही. जर पाणी घरात कोणत्याही ट्रीटमेंटशिवाय येत असेल तर तुम्हाला त्याला अनुपचारित स्रोत म्हणूनच कोड करायचे आहे, मग घरचे लोक नंतर ते शुद्ध करत असले तरी. चला उर्वरित स्रोतांवरही पटकन नजर टाकूया. विहीर, कोड 3, जी झाकलेली किंवा उघडी दोन्ही असू शकते. हँडपंप, कोड 4, जो हाताने चालवला जातो. ट्यूबवेल किंवा बोरहोल, कोड 5, ज्यामध्ये वीज किंवा डिझेल पंपाचा वापर होतो. झरा, कोड 6, जो पाण्याचा एक नैसर्गिक स्रोत आहे. आणि शेवटी आपल्याकडे आहे नदी, कालवा, कोड 7, टाकी, तलाव, तळे, कोड 8, पॅकेज्ड किंवा बाटलीबंद पाणी, कोड 9. आणि जर पाण्याचा स्रोत यापैकी कशातही बसत नसेल, जसे की टँकरचे पाणी किंवा पावसाचे साठवलेले पाणी, तर ते जाईल इतर स्रोत, कोड 0 मध्ये. तर हे झाले प्रश्न क्रमांक 17 बद्दल. आता पुढे वळूया प्रश्न क्रमांक 18 कडे, जो याबद्दल आहे की पाण्याचा हा स्रोत घरापासून किती लांब आहे. प्रश्न 18 मध्ये तुम्हाला 3 सोपे पर्याय मिळतील. परिसराच्या आत, परिसराजवळ आणि लांब. येथे जवळचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. शहरी भागात जवळ म्हणजे 100 मीटरच्या आत, परंतु ग्रामीण भागात हे अंतर 500 मीटर आहे. या अंतरांना लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून कोणतीही चूक न व्हावी. हा डेटा आपल्याला हे समजवण्यास मदत करतो की लोकांना, विशेषतः स्त्रियांना, पाणी आणण्यासाठी किती मेहनत आणि वेळ लागतो. जेव्हा आपण हे नोंदवतो की पाण्याचा स्रोत लांब आहे, तेव्हा हे सरकारला सांगते की त्या भागात पाण्याची अधिक चांगली सोय करण्याची गरज आहे. ठीक आहे, आता आपण शेवटच्या 2 प्रश्नांकडे येतो. हे अगदी सरळ आहेत, पण शौचालयाच्या प्रश्नात एक खूप महत्त्वाचा फरक आहे जो समजून घ्यावा लागेल. प्रश्न 19 जो प्रकाशाच्या स्रोताबाबत आहे. जर एखादे कुटुंब प्रकाशासाठी तेलाचा वापर करत असेल तर इतर तेल, कोड 4 मध्ये खाण्याचे आणि न खाण्याचे दोन्ही प्रकारचे तेल असतील.
आता प्रश्न 20 मधील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. सामान्य शौचालय आणि सार्वजनिक शौचालय म्हणजे काय? पहा, सामान्य शौचालय काही ठराविक कुटुंबे वापरतात, जसे की एकाच बिल्डिंगमध्ये वाहणारे लोक. तर दुसरीकडे सार्वजनिक शौचालय कोणीही वापरू शकते. ही गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा. सामान्य शौचालय हे सार्वजनिक शौचालय नसते. ही एक सामान्य चूक आहे, पण या छोट्याशा फरकाने डेटाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होतो. ठीक आहे, तर आपण सर्व नियम पाहिले आहेत. आता परत आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया आणि पाहूया की जे काही आपण शिकलो आहोत त्याचा वापर कसा करायचा. तर प्रश्न तोच आहे. एक कुटुंब आहे जे बहुतेक वेळा आपल्या कम्युनिटी आरओ प्लांटचा वापर करते आणि कधीकधी टँकरमधूनही पाणी घेते. तर योग्य कोड काय असेल? जरा विचार करा. चला याला स्टेप बाय स्टेप सोडवूया. पहिली स्टेप, मुख्य स्रोत कोणता आहे? उत्तर आहे आरओ प्लांट, कारण त्याचा वापर सर्वात जास्त होतो. दुसरी स्टेप, या स्रोताला काय म्हणणार? आपण शिकलो आहोत की कम्युनिटी आरओ प्लांट हा एक उपचारित स्रोत आहे. तिसरी स्टेप, योग्य कोड निवडा, जो आहे कोड 1. पहा, योग्य माहितीसह हे कोडे किती सहज सुटले. आता तुमच्याकडे या कामासाठी सर्व आवश्यक साधने उपलब्ध आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या प्रगणक मित्राला शेअर करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.